IDBI बँक शाखा पेठ येथून RTGS केलेल्या शिवनेरी एंटरप्राइजेस पिंपळगाव आणि यशवंत ॲग्रो सिन्नर यांनी शेतकऱ्यांची केली लाखो रुपयांची फसवणूक। IDBI बँक शाखा पेठ येथून RTGS केलेल्या शिवनेरी एंटरप्राइजेस पिंपळगाव आणि यशवंत ॲग्रो सिन्नर यांनी शेतकऱ्यांची केली लाखो रुपयांची फसवणूक। मागील 2016 या वर्षी IDBI बँक शाखा पेठ येथून शेड शेतीसाठी कर्ज घेतले होते। जेव्हा कर्ज मंजूर झाल्यावर IDBI शाखा पेठ येथून पिंपळगाव बसवंत येथील हरीशजी थेटे पाटील शिवनेरी एंटरप्राइजेस यांना 1 एकर मागे त्यांना एका शेतकऱ्याचे 11 लाख RTGS केले होते। अशा 8 शेतकऱ्यांचे पैसे 11 लाखाप्रमाणे त्यांना RTGS केले होते, परंतु प्रत्येक शेतकऱ्याचे 8 ते 10 गुंठेप्रमाणे बाकी होते। त्यापैकी 1 गुंठ्यामागे 40,000 परत देणार होते असे ठरले होते, परंतु त्यांना कुठल्याही शेतकऱ्याला परत त्यामधून पैसे दिले नाही। जेव्हा शेतकरी हरीशजी थेटे पाटील शिवनेरी एंटरप्राइजेस यांच्याकडे राहिलेल्या पैशांची मागणी केली असता त्यांना तिथून हाकलून देत होते असे त्यांनी वारंवार केले आणि त्यांनी सर्व शेतकऱ्यांना शिवीगाळ करून तुम्हाला काय करायचं करून घ्या असे दम देत होते। त्याचप्रमाणे सिन्नर येथील बिपिन बाळासाहेब मोरे यशवंत ॲग्रो यांच्याकडे IDBI शाखा पेठ येथून ड्रीपसाठी 2,35,000 RTGS केले होते आणि त्यांना शेतकऱ्यांना 1,15,000 ड्रीपचं साहित्य दिले होते आणि बाकी राहिलेली रक्कम त्यांना 10,000 ते 15,000 रुपये परत दिले होते। बाकी रक्कम त्यांनी पण दिलेली नाही। जेव्हा शेतकऱ्यांनी राहिलेल्या पैशांची मागणी केली तेव्हा त्यांनी पण दमदाटी करून शेतकऱ्यांना हाकलून दिले आणि तुम्हाला जे करायचं ते करा असे सांगितले। आज विचार केला तर सर्व शेतकरी यांच्यावर मोठ्या प्रमाणात त्यांच्या डोक्यावर कर्ज झाले आहे आणि वरतून IDBI बँक शाखा पेठ येथून त्यांना वारंवार ते कर्ज भरण्यासाठी प्रेशर देत आहे, त्यामुळे त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे। हरीशजी थेटे पाटील शिवनेरी एंटरप्राइजेस पिंपळगाव आणि बिपिन बाळासाहेब मोरे यशवंत ॲग्रो सिन्नर यांनी वेळ आणली आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांची फसवणूक केल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी पेठ पोलीस स्टेशन येथे तक्रारी अर्ज देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे। मी IDBI बँकमधून शेडनेटसाठी 1 एकरसाठी कर्ज घेतला होता, तर ते ड्रीपसाठी शेडनेटसाठी ड्रीपसाठी यशवंत ॲग्रो याला 1 एकरचे पैसे पूर्णपणे बँकेतून दिले व ते आमचं शेडनेट पूर्ण 1 एकर असून ते 30 गुंठे भरले, तर ते 10 गुंठ्याचे पैसे आम्हाला परत मिळाले व सिन्नर यशवंत ॲग्रो याला 2,35,000 दिले। त्याच्यातून आम्हाला मटेरियल फक्त 1,08,000 मिळाले। ते उर्वरित जी रक्कम आहे ती आम्हाला मिळाली। आम्ही दोघांकडे पैसे मागण्यासाठी गेलो तर त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली व त्यातून हाकलून लावले, दमदाटी देऊ राहिले। मग नंतर आम्ही पेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवून दिली। आम्ही IDBI बँकेतून 1 एकरसाठी कर्ज घेत होतो, त्यात एंटरप्राइज तसेच यशवंत ॲग्रो सिन्नर यांना सल्ल्याप्रमाणे बँकेने जो RTGS मारला तर ते प्रमाणे त्यांना पैसे गेले, पण उर्वरित आमचे जे पैसे म्हणजे 1 एकरचे पैसे आम्ही त्यांना दिले होते पण त्यांनी शेडनेट बांधताना आम्हाला 30 गुंठे 32 गुंठे असंच बांधून दिले, पण वरले 8 एकरचे पैसे 8 गुंठ्याचे पैसे आम्हाला काही त्यांनी दिलेच नाही। म्हणून आम्ही विलास आहोत, आज त्याच्यावर कंप्लीट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला, म्हणून आम्ही आमचे उरलेले पैसे त्यांनी हीच नम्र विनंती करतो। परंतु 7-8 वर्ष झाले आम्ही ज्यांना RTGS केलेलं होतं त्यांनी आमचे पैसे परत न दिल्यामुळे आज बँकेचे साहेब मी अपंग असताना आमच्या घरी येऊन माझ्यावर दादागिरीची भाषा करत आहे, तरी आमचे जे पैसे इंटरनेट हे सनेटवाल्यांनी आणि ड्रीपवाल्यांनी हे पैसे आम्हाला मिळावे एवढीच आमची विनंती आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पुष्कर गांगोडे, पेठ।